चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी. चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, ड्रेसिंगपूर. फोन 7066 916 916. कोथळीत लंपीने एक जनावर दगावले. कोथळी उमळवाडात 16 जनावरे बाधित. शिरोळ तालुक्यात लंपीने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. सोमवारी रात्री कोथळी येथील राजकुमार पाटील भोसेकर यांचे एक जनावर लंपीने दगावले. कोथळी येथे 9 आणि उमळवाड येथे 7 अशी एकूण 15 दिवसात 16 जनावरे बाधित झाली होती. पण योग्य खबरदारी आणि औषधोपचाराने ही जनावरे लंपी आजारातून बरी झाली आहेत, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांनी दिली. लंपी स्क्रीन आजाराने शिरोळ तालुक्यात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी जनावरांना लंपी स्क्रीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मागील वर्षी संपूर्ण राज्यभर जनावरांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. मोठ्या प्रमाणावर जनावरे देखील दगावली होती. लंपी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. आता पुन्हा लंपी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. लंपी आजारांची लक्षणे आढळल्यास कोथळी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक 9075015249 या क्रमांकावर संपर्क साधावा व त्वरित उपचार करून घ्यावेत, असे आवाहन डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांनी केले आहे. लंपी आजाराबाबत दक्षता व उपाययोजना यांची माहिती देताना डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे म्हणाले. मी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 कोथळी. कोथळीच्या अंतर्गत कोथळी व उमळवाड ही 2 गावे येत असून या गावांमध्ये सध्या त्याचबरोबर तालुक्यात लंपी सदृश आजाराची लक्षणे असलेली बरीचशी जनावरे आढळून येत आहेत. सर्व पशुपालकांनी या संदर्भात वेळीच जागरूक होणं गरजेचं आहे. सदर आजार हा विषाणूजन्य असून या आजाराला आळा घालण्यासाठी पशुपालकांनी वेळेत सावध होणे तितकेच गरजेचे आहे. आजार वाढू नये याकरता शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे मांडलेली आहेत. त्यानुसार आपल्या गोट्यामध्ये आजार मुळात परजीवींपासून होत असल्यामुळे त्याचबरोबर गोचिड, गोमाशा, डास इत्यादींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तसेच पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी आपण संपर्क साधला पाहिजे. त्यासोबत एक्टो कंट्रोल म्हणजेच आपण जे परजीवी आहेत त्यांच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी आवश्यक असलेले औषधे दवाखान्यात उपलब्ध आहेत. ती वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क करून आपण त्यांच्या सल्ल्याने तो उपचार करून घेतला पाहिजे. ज्या वेळेला सुरुवातीला जनावराला ताप येणे, अंगावर गाठ्या उठणे, जनावर चारा सोडणे, असे जनावरांच्या पायाला सूज येणे इत्यादी प्रकारचे लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा व शासकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. कोथळीत काही जनावरे दगावलीत का या लंपी रोगामुळे? लंपी रोगामुळे सध्या एक जनावर जे गीर या जातीचे होते त्याला उपचार चालू असताना तर जनावर एक दगावलेलं आहे. बाकीची जवळपास 10 ते 12 जनावरे त्यांना लागून होऊन ती कव्हरही झालेली आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.